शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षामधनं हकालपट्टी झाली आहे। त्यांनी जे नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे शिवसेना पक्षामध्ये खळबळ उडाली होती। मात्र दुसरीकडे चलबिचल सुरू झाली आहे ती भारतीय जनता पक्षामध्ये। भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकवटले आहेत। त्याचं कारण आहे सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सध्या चर्चा आहे। ताई, केवळ चर्चा आहे तरी सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी एकवटले। काल तर आणि परवा आणि आज काही प्रेसच्या माध्यमातून ही बातमी समोर आली, परंतु डायरेक्ट प्रवेश होण्यापेक्षा आधी आपली भूमिका प्रेस समोर मांडणं हे आम्ही योग्य समजलो आणि त्यामुळे आज आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो। असे आज आम्ही इथे उद्या उत्तर महाराष्ट्राची बैठक आहे, त्या तयारीचा आढावा देखील घ्यायला इथे आलेलो होतो आणि आपल्या समोर त्याही विषय आम्ही प्रेस घेतलेली आहे की उद्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आज ही प्रेस होती। परंतु आपण हा प्रश्न विचारलाय म्हणून आम्ही याला उत्तर देतोय। काय कारण आहे विरोधाचं? आपण बघितलं असेल की गेल्या 2014 आणि 2024 या दोन वेळेला मी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांचं जे मतदान झालेलं आहे ते अत्यंत कमी, म्हणजे घरात 2-2, 3-3 उमेदवार असताना सुद्धा आणि जे काही उमेदवार येईल ते त्यांच्याच घरात लागते तरी सुद्धा त्यांचं जे मतदान होतं ते अगदी निम्म्याहूनही कमी माझ्यापेक्षा होतं। त्यामुळे विरोध करण्यासारखं कारण असं आहे की पक्षाचा विस्तार व्हावा, पक्षाची वाढ व्हावी, पक्ष अजून वाढला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे। परंतु कोणत्या व्यक्तींना घेतलं पाहिजे की ज्या व्यक्ती आपल्या बरोबर आल्यानंतर पक्षाचं सुद्धा वाढ ही होईल, परंतु ह्या व्यक्ती आल्यानंतर पक्ष हा बॅकफूटवर जाणार आहे। आता 2 ते 3 महिन्यांनी अनेक निवडणुका आपल्या समोर आहेत। जिल्हा परिषद असतील, महापालिका आहेत, ग्रामपंचायत, सर्वच निवडणुका आहेत। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या व्यक्तीचा चेहरा जर बॅनरवर जरी गेला तरी लोक मतदान करताना विचार करतील की ही व्यक्ती यांच्याबरोबर आहे, मतदान करावं की नाही। असं का बरं? कारण त्यांची प्रतिमा अत्यंत मलिन आहे। तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीच्या काळात जो व्हिडिओ व्हायरल झाला, जे देशद्रोही असलेले सलीम कुत्ता यांच्याबरोबर नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यांचा स्फोटात हात होता, आतंकवादी म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांच्या बरोबर नाचतानाचा, पार्ट्या करतानाचा व्हिडिओ आपण त्या निवडणुकीत बघितला। त्याचबरोबर आमच्या सहकारी जे आहेत कार्यकर्ते त्यांच्यावर त्यांनी गोळीबार केला, त्यांच्या मुलाचा हात त्याच्यात होता, हे सगळं सिद्ध झालेलं आहे। ते आरोप सगळे सिद्ध झाले। आम्ही उगीच कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलतोय असा भाग नाही, परंतु त्या व्यक्तीवरही त्यांनी गोळीबार केला। म्हणजे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे, असे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक जर आज पक्षामध्ये आले तर लोक मतदान करताना विचार करणार ना की हिंदुत्व घेऊन आपण चाललेलो आहोत, गुंडगिरी आपल्याला नको आहेत आणि तरी सुद्धा आपण जर यांना घेतलं तर निश्चित पक्ष हा बॅकफूटवर जाईल। मी म्हणतात ते आरोप होते, चौकशी झाली, पण पुढे त्यातनं काही निष्पन्न पण झालं नाही। सत्ताधारी पक्षामध्ये होतात आपण। चौकशी सुरू आहे, प्रक्रिया पूर्णपणे निरंतर ही चालते, त्यामुळे प्रक्रिया सुरू आहे। त्यांचं समोर पण नाव आलेलं आहे की त्या मुलाचा हात, त्यांच्या मुलाचा हा त्या गोळीबारामध्ये होता। त्यामुळे पुढे निश्चितच पक्षश्रेष्ठी याच्यावर, मुख्यमंत्री जे आहेत त्याच्यावर ते निर्णय घेतील। गिरीश महाजन सध्या नाशिकमध्ये लक्ष असं सांगायचं आहे, हे जे गुन्हे त्यांनी अनेक केलेले आहेत, मी तर सांगितलं 17 गुन्हे, अजून मला तर यादी वास्तव नाही सांगता येणार नाही, एवढे गुन्हे त्यांच्यावर आहेत। या गुन्ह्यांना कुठेतरी आश्रय मिळावा किंवा आपल्याला तिथे झाकलं जावं, हे गुन्हे आपल्यावरचे निघून जावे, याकरता कदाचित त्यांचा विचार भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा असेल। म्हणजे आपण इथे आलं तर आपल्यावर कुठली ऍक्शन होणार नाही असा त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असेल। असं आहे का? म्हणजे भाजपमध्ये आले की गुन्हे झाकले नाही, त्यांच्या डोक्यात असा विचार असेल म्हणून ते प्रवेश करतात। गिरीश महाजन नाशिकवर त्यांचं वर्चस्व आहे, होल्ड आहे, सगळ्या घडामोडी त्यांना कळतात। तुम्ही त्यांच्यापर्यंत हा काही विषय पोहोचलाय तुमच्या नाराजीचा, किंवा त्यांच्याकडनं काही बडगुजरांच्या प्रवेशासाठी काही प्रयत्न होत आहेत? ज्या वेळेला मला हे समजलं किंवा कानावर आलं त्यावेळेला मी वरिष्ठांची भेट घेतलेली आहे। गिरीश भाऊ महाजन असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे असतील, ह्या सगळ्यांच्या कानावर हा विषय घातला की पूर्ण शहराचा या प्रक्रियेमध्ये विरोध आहे। त्यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर ते पुढचा निर्णय घेतील आणि ठरवतील। परंतु पक्षाचे नेते हे अत्यंत सुज्ञ आहेत, त्यांना देखील खात्री आहे की आपला पक्ष हा उत्तम रीतीने चांगला पाहिजे। जी आपल्या पक्षाची धुरा आहे, विचार आहेत, चांगले निष्ठा आहेत, हे सगळी लोकांपर्यंत पोचवायचे असेल तर चांगलेच लोक बरोबर असले पाहिजे हे त्यांनाही समजतं, त्यामुळे ते पण विचार करतील।
उद्या बावनकुळे साहेब इथे येणार आहेत, त्यांच्यापर्यंत हा मुद्दा जाईल. खरं तर प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब येतील, माझं आज सकाळी पण बोलणं झालेलं आहे, परंतु हा विषय नाहीच आहे. मुळात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाची एक प्रक्रिया आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना शहरातल्या सांगितल्याशिवाय, विचारात घेतल्याशिवाय अशा प्रकारची प्रवेशाची प्रक्रिया मोठ्या नेत्याची होत नाही. त्यामुळे शहराचे अध्यक्ष इथे असतील, तिन्ही आमदार आमचे 3-3 वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे शहरातलं राजकारण कोणी बाहेरून करत नसतं. त्यामुळे शहरातलं राजकारणासाठी इथल्या कार्यकर्त्यांचं मत अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे शहराध्यक्ष पदाची सूत्र आलीत आणि लगेच अशा घडामोडी घडत आहेत. तुम्ही काय अहवाल देणार आहेत वरिष्ठ पातळीवर? वरिष्ठ पातळीवर जे काही त्यांच्याबद्दल जी माहिती आहे की यांना जर पक्षात घेतलं तर पक्षाच्या प्रतिमे मलिन होईल, त्यांच्यावर जे गुन्हे आहे ती सर्व माहिती आम्ही देणार आहोत. एकूणच आपण बघतोय भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी एकवटलेले आहेत बडगुजर यांना विरोध करण्यासाठी. अद्याप त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. पक्षातनं त्यांची हकालपट्टी झाली, मात्र कुठल्या पक्षात जाणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्याआधीच भाजपमधनं विरोध सुरू झाला आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.